बाळू मामा वैदव वैदव वैद हो, त्यानं मेंढ्या केल्या पैदव पैदव पैद हा. रुद्राचा अवतार थोर ह्यो राहतो आदमापुरा, उधळूनी भंडारा हा ज्ञान गंगेची अमृतधारा. रेशमी फेटा रेशमी फेटा रेशमी फेटा मस्तकी, त्याला सोन्याची किनारे दिसे रूप मनोहर, नजारा देत तलवारे. बाळू मामा बैल मेंढ्या गेल्या तर कसे काय मंडळी, आता आम्ही चाललोय श्री संत बाळूमामा टेम्पल आदमापूर. तर म्हणा बाळूमामाच्या नावानं चांग भलं. आता आम्ही गोवामधून बाळूमामाला चाललो. तुम्हाला सर्व एकाच व्लॉगमध्ये सर्व काही समजणार की ट्रॅव्हलिंग किती खर्च होणार आणि आम्हाला तिथे स्टेचा खर्च किती लागणार, तो आम्ही या व्लॉगमध्ये कंप्लीट करूया. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. मंडळी, आता आम्ही पोचलो मापसा बस स्टँडवर आणि आम्ही आता मापसाहून बस धरणार आणि डायरेक्ट जाणार बाळूमामाला. तर म्हणा बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तर ती बस पणजीहून 3 वाजता सुटते आणि म्हापसा बस स्टँडहून 3:30 वाजता. तसेच ती पेडण्या बस स्टँडवरून ही जाते आणि पेडण्या आम्ही उतरलो आणि ती बोर्ड बघायला लागलो. ती डायरेक्ट पणजीहून आदमापूर वाया पेडण्या, सावंतवाडी, आजरा, गारगोटी आणि कोल्हापूर. बाळू मामा म्हणती गरिबांना तारीसी, दुःख हरण करीसी, संतांचा संत देव. बाळू मामा म्हणती गरिबांना तारीसी, दुःख हरण करीसी, संतांचा संत देव. बाळू मामा म्हणती जन्मला तू अकोळ माता सुंदरा पोटी, जन्मला तू. मंडळी, आम्हाला बस तिकीटची फेअर पडली आहे टोटल 1310, कारण आम्ही 5 जण गेलो होतो आणि एकट्याला आहे त्याची 262. मंडळी, आता आम्ही पोचलोय आजरा बस स्टँडवर आणि थोड्याच वेळात पोचणार आदमापूरला. तर भेटूया आदमापूरला. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. माता सुंदरा पोटी, जन्मला तू अकोळ माता सुंदरा पोटी. मंडळी, आता टाइम 9:30 झाली आहे रातची आणि आम्ही पोचलो आहे आदमापूर बाळूमामा येथे आणि आम्हाला बसने ड्रॉप केलं आहे श्री संत बाळूमामा भक्ती निवास इथे, कारण आता मंदिर बंद झालं आहे आणि ओपन होणार 5 वाजता. सो आम्ही आता भक्ती निवास या जागी जाऊन त्यांना विचारलो की रूम आहे. त्यांनी म्हटलं रूम पहिल्यांदाच बुक करावा लागतो, कारण रूम सगळे ॲडव्हान्स बुकिंग असतात. आणि आम्ही तिथेच थांबलो आणि तिकडे एजंट आलेत रूमचे आणि आम्हाला विचारायला लागले रूम शोधतात काय. आम्ही म्हटलं हो. तर ते बोलले आमच्याकडे रूम आहे, तुम्ही येऊन पाहू शकता. मंडळी, आम्हाला रूम मिळाला आहे, तर तुम्हाला आता मी त्या रूमचा रिव्ह्यू करतो. तर आणि आता रूममध्ये जात आहे. रूमचा नंबर आहे 206 आणि खाली झोपायला 3 जण आणि वरती 2 जण आणि तिकडे चार्जिंग लावायला सुद्धा 2 सॉकेट आहे आणि एक पण सॉकेट आहे ते इकडं आहे, तो हा याने चार्जिंग लावला तिथे. आणि बाथरूम पण आणि टॉयलेट पण कडे आणि ती पण खूप स्वच्छ आणि नितळ आहे. तर कसा वाटला रूम? रूमची प्राइस आहे फक्त 500 रुपये. मंडळी, आम्ही रूमवर पोचलो आणि फ्रेश झालो
आणि आम्ही खालती जेवण पण करून परत रूमवर आलो. आणि आम्हाला आता लवकर झोपायला हवं, कारण उद्या सकाळी 5 वाजता मंदिर ओपन होतं आणि तिकडे 5 वाजता काकड आरती सुरुवात होते. ती 5:30 वाजता समाप्त होते. नंतर दर्शनाला तुम्ही जाऊ शकता. तसेच आम्ही उद्या प्लॅन नव्हता तरी पण आम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात जाणार कोल्हापूर, आणि तिकडनं रात्रीची 11:30 वाजता कदंबा आहे. ती कदंबा घेऊन आम्ही परत गोव्याला येणार. ती कदंबा गोव्यात सकाळी 6:30 वाजता पोचते. मंडळी, आता आम्ही झोपायला जातो, तर मिळूया उद्या. बाय. तर गाईज, आम्ही आता रेडी जाण बी डायरेक्ट किरा तो सुबह हो गई गाइस. सुप्रभात मंडळी. तर आम्ही आता उठलो, आंघोळ केली. आंघोळीला होतं गरम पाणी, आणि इकडची सोय तर चांगली आहे, खूपच चांगली होती. आणि टाइम झाला होता इकडं 5. आता आम्ही बाहेर सरणार, तर मिळूया दर्शनाला. म्हणा बाळू मामाच्या नावानं चांग भलं. तर मी पहिल्यांदाच पोचलो आहे बाळू मामाला, आणि इकडं एंट्री करताच काय वेगळीच फील होत होती. इकडे चप्पल ठेवायला जागा आहे. इकडे मी चप्पल काढलो, उचललो आणि वरती ठेवला, आणि गेलो दर्शनाला. जन्मला तू अकोळ माता सुंदरा पोटी, जन्मला तू अकोळ माता सुंदरा पोटी, जन्मला तू अकोळ माता सुंदरा पोटी, जन्मला तू अकोळ माता. तर बोला बाळू मामाच्या नावानं चांग भलत. आमचं दर्शन घेऊन झालं, आणि आम्हाला भंडारा पण लावला गेला. तर भंडारा दर्शन होऊन बाहेर येतानाच तिकडे एक दत्ताचं मंदिर आहे, तिकडे एकटा बसतो, तो भंडारा लावतो. हा बघा, इकडे भंडारा लावायला चालू आहे. फायनली बाळू मामांचे दर्शन झाले, आणि तिकडे चरणी मस्तक ठेविले, आणि जे काही मनातले वाईट विचार होते ते सगळे निघून गेले. तर कोण कोण गेला बाळू मामाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आत आम्हाला कॅमेरा अलाव नव्हता, म्हणून इकडं आम्ही स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो. सेम आत पण असं आहे. जन्मला तू महर्षी, धन्यर सात्विक पुत्र झाला, सर्व जगाचा मान बाळू मामाच्या नावानं चांगल, बाळू मामाच्या नावानं चांगल, बाळू मामाच्या नावानं चांगल, बाळू मामाच्या नावानं चांगल. तुझ्या त्या खांबाला भूत प्रेत घाबरती, भंडारा लावून सर्व शांती पसरती, मेंढ्याच्या कानात सर्व इच्छा मागून त्यांची इच्छा मामा पूर्ण करीत असे. तुझ्या त्या खांबाला भूत प्रेत घाबरती, भंडारा लावून सर्व शांती पसरती, मेंढ्याच्या कानात सर्व इच्छा मागून त्यांची इच्छा मामा पूर्ण करीत असे, त्यांची इच्छा मामा पूर्ण करीत असे, त्यांची इच्छा मामा पूर्ण करीत असे. बाळू मामाच्या नावानं चांगल, 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 बाळू मामाच्या नावानं चांग भला. कसं वाटलं मंडळी? दर्शन घेऊन झालं. आता आम्ही चाललोय मेतके गावाला, कारण तिथे
श्री संत बाळूमामा याची पत्नी सत्यवाचं मंदिर आहे आणि तिकडे बाळूमामाचा बांधलेला खांबा पण आहे. असे म्हणतात की त्या खांबाला प्रदक्षिणा घातली की आपल्यातली काही वाईट ऊर्जा असेल, भूत प्रेत काहीतरी लागलेलं असेल तर निघून जातं. मंडळी, आता आम्ही मेतके जायला निघालो. चहा नाश्ता झाला आमचा आणि मेतके जायला गाडी तिथेच भेटते. गाडीची फेअर आहे टोटल 80 रुपीज. जायला 40 रुपया आणि यायला 40 रुपया अशी त्याची प्राईज आहे. तर भेटूया मेतके गावाला. मला बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं चांगल, बाळूमामाच्या नावानं चांगल, बाळूमामाच्या नावानं चांगल. तुझ्या त्या खांबाला भूत प्रेत घाबरती, भंडारा लावून सर्व शांती पसरती. मेंढ्याच्या कानात सर्व इच्छा मागून त्यांची इच्छा मामा पूर्ण करीत असे. तुझ्या त्या खांबाला भूत प्रेत घाबरती, भंडारा लावून सर्व शांती पसरती. मेंढ्याच्या कानात सर्व इच्छा मागून त्यांची इच्छा मामा पूर्ण करीत असे. त्यांची इच्छा मामा पूर्ण करीत असे. त्यांची इच्छा मामा पूर्ण करीत असे. बाळूमामाच्या नावानं चांगल, 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 बाळूमामाच्या नावानं चांगल. मंडळी, बाळूमामाचं दर्शन झालंय. आता आम्ही डायरेक्ट जाणार कोल्हापूरला. कोल्हापूरला जायला आम्ही गाडी केली. गाडीची फेअर होती 80 रुपीज. तिकडेच असते गाडी. तुम्ही म्हणायचं कोल्हापूरला जातात, होय, तर 80 रुपीज फेअर असते पर पर्सन. मंडळी, तर आम्ही कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरजवळ पोचलो आणि पहिल्यांदा रूम केलं. रूमची प्राईस फक्त 600 रुपये होती. मग जेवलो आणि रूमवर जाऊन झोपलो. नंतर आम्ही महालक्ष्मीच्या देवळात 4 वाजता दर्शनाला आलो. 4 वाजून झाली. नंतर आम्हाला 4:30 वाजता असं दर्शन भेटलं. मग आम्ही दर्शन होऊन फोटो बिटो मारले. खूप मज्जा आली. मंडळी, मस्त दर्शन होऊन आम्ही निघालो रंकाळा लेकवर. रंकाळा लेकवर आम्ही गेलो, फोटो मारले, काहीतरी खाल्लं आणि नंतर येऊन रूमवर झोपलो. ठीक 9 वाजता आम्ही निघालो कोल्हापूर बसस्टँडवर जायला आणि तिकडे रिक्षाची फेअर होती 100 रुपये. आम्हाला एक जणला 20 रुपये पडली आणि आम्ही डायरेक्ट निघालो कोल्हापूर बसस्टँडवर. थोड्याच वेळात आम्ही बसस्टँडवर पोचणार. मंडळी, आम्ही बसस्टँडवर पोचलो आणि जेवण केलं. जेवण झालं आणि आम्ही येऊन बसलो आणि तिकडे होती कालची कदंबा, जी आदमापूरहून इथं आली. सकाळी ती सुटणार आहे आणि आमची कदंबा येणार 11:30 वाजता. सो आम्ही 11:30 वाजता कदंबात बसलो आणि डायरेक्ट यायला आलो गोव्यात.
तर गोवा देला फेअर होती गाडीची ती होती 370 रुपीज. 5 जणाला 1850 1850 रुपये. मंडळी फायनली आम्ही म्हापसा बसस्टँडवर पोचलो आणि म्हापसा बसस्टँडवर आम्ही उतरलो आणि तिकडची लोकल बस धरली आणि डायरेक्ट गेलो घरी. तर मंडळी कसा वाटला व्लॉग? तर चांगला असला तर लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. थँक्यू. बाय बाय.